नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. मी तपस्या शर्मा. आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तर बघूया त्याच्या घडामोडी. सासवडमध्ये प्रवीण गॅस एजन्सी विरोधात सिलेंडर धारकांचा रास्ता रोको. सासवड आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे भारत गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. घरात अन्न शिजवण्यासाठी आवश्यक असलेला गॅसच उपलब्ध नसल्याने नागरिकांसाठी मोठी गैरसोय होत आहे. सासवड येथील प्रवीण गॅस एजन्सी समोर गेल्या 3 दिवसापासून रिकाम्या सिलेंडरच्या टाक्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. मात्र एजन्सीकडून कोणतीही नियोजन न दिसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आणि अखेर या संतापाचा उद्रेक रास्ता रोको आंदोलनात झाला. अनेक गॅस सिलेंडर धारकांनी पुणे पंढरपूर रस्त्यावर ठाण मादात आंदोलन सुरू केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. यावेळी उभाटा पुरंदरचे अध्यक्ष अभिजित दादा जगताप, सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे तसेच इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नागरिक व प्रशासन यांच्यात काही काळ जोरदार खंडाजंगी झाली. त्यानंतर अभिजित जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या मध्यस्थीने रांगेत उभ्या असलेल्या सर्व नागरिकांना गॅस वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान यापूर्वीच उभाटा पुरंदरच्या वतीने तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनानंतर प्रवीण गॅस एजन्सीकडून पुढील 2 दिवसात घरपोच गॅस वितरण सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. धन्यवाद. टाइम टेबल आता प्रत्येक गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीला बाहेर ते सगळं टाइम टेबल लावायचं. काल एक 72 वर्षाची वयोवृद्ध माणूस त्या सगळ्या रांगेमध्ये जीव गेला त्यांचा. मग ती सुद्धा मी गोष्ट सांगितली की असं झालं तर आम्हाला मनुष्यवादाचा गुन्हा म्हणून काय ना काय ऍक्शन साहेबांना सांगून घ्यावी लागेल. चार लोक सोडतात असं घेणार नाही. आज जे उपस्थित आहेत 18ची 20ची लाईन मध्ये त्यांना द्या. आजची मिक्स जास्तीत जास्त लोक संपले काय म्हणणे की 18 तारखेला जेवढ्या अवेलेबल असतील तेवढ्या त्यांना पहिल्यांदा देतो. 19 अवेलेबल असतील ह्यातले जातात, बाहेरचे कोण नाही. नमस्कार. आज या ठिकाणी सगळे एचपीचे ग्राहक अत्यंत सकाळी 5 वाजेपासून लाईनीत उभे होते आणि आतमधून एजन्सीच्या कडून कसलाही रिस्पॉन्स मिळत नव्हता. त्यामुळे इथे सगळ्या लोकांनी आंदोलन करण्याचा पवित्रा तयार केला आणि सगळेजण आंदोलनासाठी आले. रस्त्यावर रस्ता ब्लॉक केला त्यांनी. त्याच्यामुळे साहेब आले आणि साहेब आल्यामुळे आम्हाला खरोखर न्याय मिळालेला आहे. या लोकांनी मनमानी पद्धतीने आतापर्यंत कितीतरी वेळा अशी दडपशाहीने हे लोकांचे सिलेंडर काळा बाजार करणे किंवा लोकांना परस्पर सांगून पिटाळून लावणे अशा प्रकारचे कितीतरी वेळा लोकांनी केलेले. आता आंदोलन केल्यामुळे खरं तर हा जो गॅसचा पुरवठा सुरळीत होत आहे. जर आज आंदोलन नसतं केलं
तर आज सुद्धा या लोकांना गॅस मिळाला नसता हे मी खात्रीने सांगू शकतो या ठिकाणी. मी सकाळी 6 वाजल्यापासून रांगेमध्ये उभा आहे. गॅसची टाकी सिलेंडरची टाकी भरलेली होती इथं, गाड्यांची टाकी भरलेली असताना सुद्धा आतून येत होतं की तुम्हाला टाकी मिळणार नाही. परंतु इथं रस्त्यावरती यांनी आंदोलन केल्याच्यामुळे यांनी पवित्रा घेतला की बाबा रस्त्यावर सगळ्यांनी उभं राहायचे आणि त्याच्यामुळे लोक रस्त्यावरती आल्याच्या नंतर मग पोलीस वगैरे अभिजित जगताप हे आले आणि यांच्या पुढाकाराने किंवा यांच्या सहकार्याने जे टाक्यांची वितरण चालू केलेलं आहे. ओके, धन्यवाद. आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून इथं थांबलेलो आहे. काल त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही उद्या या आणि इथून गॅस घेऊन जा. तर त्यांनी आज आम्ही आल्यावर हे काय म्हणते घरगुती गॅस वाटप होईल. आमचं तर घरगुती आम्हाला तिथं दिव्यात बी भेटत नाही. दिव्यात गेला की तिथं ह्याला कुलूप लावलेलं आहे थिएटरला. ते म्हणते तिथं जा. आम्ही जायचं कुठं? त्याच्यामुळे आम्हाला आमचा गॅस 26 तारखेला संपालाय. आम्ही करतो उठी बी आम्हाला 26 तारखेलाच आलाय. आज आम्हाला गॅस भेटावा. इथं सगळ्या महिलांची तीच इच्छा आहे की गॅस भेटावा. हा, कधी आलाय बाबा तू लाईन मध्ये? 8 वाजता आपलं 7 वाजता तुम्ही कधी केलाय गॅस? बुकिंग 23 तारखेला केले. ओटीपी कधी आलाय? ओटीपी काल परवा परवा आलेला आहे. परवा बरोबर. तुमच्या दिवस लागले तुमचं गाव कुठलं? पिंपळ. पहाटे 5 वाजता आले, आता वाजले जवळजवळ 12 तरी अजून गॅस भेटताना काय ना. 24 तारखेचं बुकिंग आहे. ओटीपी नंबर बी आलेला आहे. नाव राजू खळदे, सासवड. ओके, म्हणजे आज तुम्हाला गॅस भेटणार आहे. काळजी नका. आणि अनुदान आले 23 तारखेला आणि टाकी तर नाही आम्हाला मिळालेली. बर 8 तारखेला बुकिंग केलंय. 30 तारखेला बोलवलं, 30 तारखेला आलो. कालच्याला तर म्हणले तुमचं बुकिंगच नाही. काल बुकिंग केलं तर ओटीपी आलेला आहे. बर म्हणजे आमची टाकी गेली कुठे? 8 तारखेला बुकिंग केलेली. आता तुम्ही जिथं लाईन मध्ये आहात ना तिथे थांबा. त्यांचं बोलणं चालू आहे. बहुतेक तुम्हाला सर्वांना जे लाईनीमध्ये आता 300-350 टाके आहेत ना, सगळ्यांना टाकी भेटणार आहे. त्यांना म्हणलं पहिलं खाली करा. ज्या 2-2 टाक्या आहेत ना त्या बाजूला काढा बरं का. कुणाला 2 टाक्या देऊच नका. सरका बाजूला सरका.